नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही? मी ठीक आहे आणि आशा करते तुम्ही ठीक असाल. स्वागत आहे तुमचं माझ्या प्रफुल्लताई या चॅनल. आज आपण बनवणार आहोत आलू पालकची चविष्ट भाजी. या भाजीमध्ये भरपूर प्रमाणामध्ये कॅल्शियम, लोह असते, त्यामुळे तुम्ही ही भाजी नक्की मुलांना बनवून देऊ शकता त्यांच्या टिफिनमध्ये. तर चला ही चविष्ट आणि पौष्टिक भाजी कशी करायची बघूया. यासाठी काय काय साहित्य लागते ते बघूया. इथे मी पालक घेतलेली आहे. पालक छान निवडून घ्यायची आहे आणि स्वच्छ 2 ते 3 पाण्याने धुवून अशी चिरून घ्यायची आहे. इथे ही भाजी मी छान चिरून घेतलेली आहे बारीक बारीक. आणि इथे आपल्याला 2 बटाटे पाहिजे आहे. कांदा आणि टमाटर हे सगळं स्वच्छ धुवून बटाट्याची सालं काढून आपल्याला बारीक चिरून घ्यायचे आहे. इथे आपल्याला ठेच्याकरता आलं, लसूण, मिरची याची पेस्ट बनवून घ्यायची आहे. इथे मी याची जाडसर भरड तयार करून घेते. इथे आपण आलं, लसूण, मिरची याची जाडसर भरड करून घेतलेली आहे. आणि इथे आपण बटाटे चिरून घेतलेले आहे, याला पाण्यामध्ये ठेवून दिलेले आहे. आणि इथे कांदा आणि टमाटर स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतलेले आहे. इथे आपण कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेले आहे. आपलं तेल गरम झालं की आपल्याला भाजीला फोडणी द्यायची आहे. इथे बघू शकता तुम्ही आपलं तेल गरम झालेलं आहे. यामध्ये आपल्याला जिरं घालायचं आहे. आणि इथे जिरं फुलल्यानंतर आपल्याला जे आपण भरड केलेली आहे आलं, लसूण, मिरची याची हे घालून घ्यायचं आहे. इथे आपण आलं, लसूण, मिरची याची पेस्ट टाकलेली आहे. याला छान याचा कच्चेपणा दूर होतपर्यंत 2-3 मिनटं परतून घ्यायचं आहे. आणि इथे आपल्याला आता हे 2-3 मिनटं झाल्यानंतर कांदे घालायचे आहे यावर. आणि इथे आपल्याला लसूणचा जास्त वापर करायचा आहे. पालकाच्या भाजीमध्ये लसूण खूप छान वाटतं, त्याची टेस्ट खूप छान येते. आता कांदा घातल्यानंतर आपल्याला कांद्याचा कच्चेपणा दूर होतपर्यंत या कांद्यालासुद्धा आपल्याला छान शिजवून घ्यायचं आहे. मी याला छान शिजवून घेते. इथे बघू शकता तुम्ही आपले कांदे छान झालेले आहे. याला थोडासा लालसर कलर आलेला आहे. आता यामध्ये आपल्याला हळद घालायची आहे. इथे मी हळद घालत आहे. आणि तिखट घालायचं आहे, तिखट आवडीप्रमाणे. आणि इथे मी गरम मसाला घालते. आणि याला छान मिक्स करून घ्यायचं आहे यामध्ये. आणि इथे टमाटर घालायचे आपल्याला. हे बारीक चिरून घेतलेले टमाटर घालत आहे. आणि हे टमाटर आपले छान मऊ होतपर्यंत याला सुद्धा शिजू द्यायचे आहे. मी हे छान शिजवून घेते टमाटर. इथे आपले टमाटरसुद्धा छान मऊ झालेले आहे. आता यामध्ये आपल्याला बारीक चिरून घेतलेले हे बटाटे घालायचे आहे. आणि हे छान मिक्स करून घ्यायचे आपल्याला बटाटे. इथे आपण हे बटाटे छान मिक्स करून घेतलेले आहे. आता यामध्ये आपल्याला चवीपुरतं मीठ घालायचं आहे. इथे मी मीठ घातलेलं आहे. चवीपुरतं मीठ आपल्याला कमीच घालायचं आहे, कारण की पालक ही थोडीशी सॉल्टी असते. आणि हे छान मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला मीठ घातल्यानंतर. आणि बटाटे आपल्याला छान शिजवून घ्यायचे आहे. इथे मी बटाटे शिजवून घेते. यावर असं झाकण ठेवून द्यायचं आहे. आणि हे बटाटे आपल्याला शिजवून घ्यायचे आहे. इथे थोडा वेळ झालेला आहे. आपण बघूया आपले बटाटे शिजले की नाही ते. इथे हे बटाटे आपल्याला अधेमध्ये परतवत पूर्णपणे शिजवून घ्यायचे आहे छान. याला अजून थोडा वेळ शिजवून घ्यायचे आहे. थोडेसे शिजले आहे, पण थोडा वेळ अजून 2-3 मिनटं शिजवून घेऊ, म्हणजे बटाटे पूर्णपणे शिजून जाईल. इथे मी परत झाकण ठेवून देते आणि थोडा वेळ परत शिजवून घेते. इथे बटाटे आपण थोडा वेळ परत शिजवून घेतले होते.
इथे हे बटाटे आपले पूर्णपणे शिजलेले आहे, बघू शकता तुम्ही असे. तर यामध्ये आपल्याला पालक घालून घ्यायची आहे चिरलेली. आणि याला मिक्स नाही करायची आहे, फक्त याच्यावर असं घालून घ्यायची आपल्याला. इथे बघू शकता आपण ही पालक नुसती यावर ठेवून दिलेली आहे अशी. म्हणजे आपल्या पालकाचा कलर जो असतो तो हिरवागारच राहण्यासाठी आपल्याला ही प्रोसिजर करायची आहे. आणि यावर हे झाकण ठेवून द्यायचं आहे थोडा वेळ. इथे आपण हे झाकण 2-3 मिनटं असंच ठेवून दिलं होतं. आता याला आपल्याला पालकाला परतवून घ्यायचं आहे, या भाजीमध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. म्हणजे ही प्रोसिजर केल्याने आपली पालक ही छान हिरवीगारच राहते. हलकासा फक्त कलर चेंज होतो, पण तशी ती हिरवीगार राहते. आणि ही छान मिक्स करून घेतल्यानंतर याला आपल्याला झाकणनी पुन्हा झाकून ठेवून द्यायचं आहे. आणि भाजी पूर्णपणे शिजवून घ्यायची आहे. हे अशीच अधेमध्ये परतत राहायची आहे आपल्याला भाजी, आणि पूर्णपणे शिजवून घ्यायची आहे. इथे आपण भाजी बघूया. बघू शकता आपल्या भाजीला छान पाणी सुटलेलं आहे. आता तुम्हाला जर अशी भाजी खायची असेल, हे पाणीवाली भाजीसुद्धा छान वाटते, आणि याला पूर्ण आटवायची असेल पाणी, तर तुम्ही इथे पूर्णपणे पाणी आटवू शकता. मला ही अशीच आवडते भाजी. तर आता याला आपण सर्व करूया. इथे ही आपली भाजी झालेली आहे. ही अशी रस्सेवाली भाजी तुम्ही एकदा नक्की ट्राय करा. खूप छान वाटते खायला, टेस्टी वाटते, चविष्ट वाटते हिवाळ्यामध्ये. आणि तुम्हाला जर याचा रस्सा आटवायचा असेल तर तुम्ही हा रस्सा पूर्णपणे आटवू शकता. तर अशा तऱ्हेने तयार झालेली आपली आलू पालकची चविष्ट आणि पौष्टिक भाजी. ही भाजी तुम्ही मुलांच्या टिफिनला देत असाल तर या भाजीचा पूर्ण रस्सा आटवू शकता, आणि तुम्ही ही भाजी त्यांच्या टिफिनमध्ये देऊ शकता. आणि तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. ही भाजी नक्की करून बघा.